बरोबर आहे तुझं फातिमा, नाहीच पाठवलं पाहिजे. है ना? मग करेक्ट आहे, एका मुलाला मुलाचाच फोटो पाठवतायत. अबे तुझे मार खाणे अभी. सॉरी हा? सॉरी. ए टेक्नो असं काय म्हणतो रे तिला? मी ती एवढ्या पोरांना धोपटते म्हणून काय काही बोलशील का? करो आप भी मजाक करो मेरा. आता अम्मीला काय रिप्लाय देऊ हेच मला कळत नाही. समजावून सांग त्यांना. बॉस पण ऐकलं तर पाहिजे ना. बस त्यांच्या समोर शांतपणे बस आणि त्यांना शांतपणे समजावून सांग तुला कसा मुलगा हवाय, तुझ्या काय अपेक्षा आहे. आणि ह्याच्यासाठी ना पहिले तू स्वतःला हा प्रश्न विचार की तुला कसा मुलगा हवाय आणि मग त्यांना समजव. आई येते, तुझ्या मनातलं कळणार नाही का त्यांना? करेक्ट आहे. बॉस म्हणते ते करेक्ट आहे. फातिमा तू बॉस सारखं कर. तुझ्यासाठी ग्रीन फ्लॅग्स काय आहेत, रेड फ्लॅग्स काय आहेत अशी ना एकदम लिस्ट करून टाक बॉस सारखी. आणि हा ग्रीन फ्लॅग्स म्हणजे तो कसा दिसतो, कसे कपडे घालतो, त्याला कुठला रंग आवडतो, काय खायला आवडतं हे नाही बरं का. करेक्ट ना बॉस? बॉस तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी ग्रीन फ्लॅग काय आहे ते? हो मग बॉसला सगळं माहिती आहे. आता विषय निघालाच आहे तर काय ग बॉस, कोण आहे तुझा तो ग्रीन फॉरेस्ट? कळालं का? आणि सगळे ग्रीन फ्लॅग टिक मार्क झाले? सांग ना. त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काय रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जो काही अपमान करायचा आहे ना तो माझा करा, पण बेलसेरे कुटुंबांबद्दल झालेला अपमान मी सहन करणार नाही. बॉस परिस्थिती कोणतीही असली, त्यावर तुझं काहीही मत असलं, मी आहे तुला समजून घ्यायला. मी आहे तुझ्या बरोबर. तू आहेस म्हणून मी माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे बोलू शकलो. नाहीतरी अशात मनात साठत राहिलं असतं. थँक्यू बॉस. तू माझी हक्काची व्यक्त होण्याची जागा आहेस. हॅलो काय? नाही अरे वा, आत्ता नाही. आत्ता पहिले मिशन, मग हे सगळं. फातिमा तू पण घाई करू नकोस. सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार कर आणि मग गोष्टी ठरव. हा, आणि तरीही त्यांनी नाही ना ऐकलं तर मला सांग.